PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. तुझसवे बहरली प्रीत भाग 16वा. लेखिका प्राची सोळे. विराजने त्याचं मन सुमनकडे मोकळं केलं. त्याच्या मनात तिच्यासाठीच्या भावना बोलून टाकल्या. प्रेमाची कबुली दिली. त्याला माहीत होते जोर जबरदस्तीने मिळवलेली कुठली गोष्ट चिरंतन असते. तसंच नात्याचंही आहे. त्याला कुठला हक्क गाजवायचा नव्हता. सुमन जे काही बोलेल ते स्वीकारायचे ठरवले. थोडा वेळ शांततेत गेला. सुमन उठली. त्याच्या बाजूला उभी राहिली. जोगळेकर. आवाजाच्या रोखाने विराजने तिच्याकडे पाहिले. तिचे निळेशार डोळे त्याच्याकडे मायेने प्रेमाने बघत होते. जोगळेकर, एक सांगू? तुमचा हा स्पष्टपणा मला जास्त आवडतो. किती पटकन बोलून जाता. बरं, ते फटकळही नसते. समजुतीने समजावलेले असते. समोरचा न दुखावला जाता तो ऐकेल असं बोलता. तुम्ही माझ्यासाठी काय केले आहे याची तुम्हाला कदाचित जाणीव नसेल, परंतु जन्म म्हणजे काय आणि आयुष्य कसे जगायचे हे तुम्ही दाखवून दिले. ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्यांची मन मी राखू शकली नाही. माझ्यासाठी रोज टेन्शनमध्ये राहत होते, पण मला त्याचे काही नव्हते. एका छोट्या गोष्टीचा बाऊ मी आयुष्याला लपेटून घेतला. त्यात गुदमरत होती. श्वास कोंडत होता तरी त्याला चिकटून होती. तुम्ही आलात आणि माझा तो कोश फाडून टाकला. मला बाहेर काढलं. त्यातून स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले. आता जर मी पाठी वळून बघितले तर खरंही वाटणार नाही की मी असं काही धाडस करू शकले असते. आता महत्त्वाचे, तुम्ही तुमच्या प्रेमाची कबुली दिली वर हेही सांगितलं की कसलीही जबरदस्ती नाही आहे, कारण असलं नातं चिरंतन नसते. पटलं मला. आणि एकतर्फी प्रेम जिंकतही नाही हेही माहिती आहे. थोडं थांबून ती तशीच विराजकडे बघत राहिली. पुढे ती अनपेक्षित गोष्ट घडली. सुमन विराजकडे वळली. त्याचे दोन्ही हात हातात घेतले. त्याच्याकडे मान वर करून पाहिली. तिच्या डोळ्यात प्रेमाची लाली आणि पाणी होते. जोगळेकर, जेवढे तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना, त्याहीपेक्षा जास्त माझं तुमच्यावर प्रेम आहे. माझ्या आयुष्यात प्रथम आणि शेवटचे पुरुष तुम्ही आहात. जशी रातराणी माझ्या या अंगणी बहरून आले तशी माझी प्रीत तुमच्या सवयी बहरू दे. या रातराणीसारखा आपल्या प्रेमाचा सुगंध सर्व दूर पसरू दे. द्याल ना मला साथ? जगाच्या विरोधात जायची वेळ आली तर असाल माझ्यासोबत? सुमन एका एका शब्दावर जोर देत बोलली. आधी आपण काय ऐकतोय किंवा ऐकलेलं नक्की खरे आहे ना हे समजायला विराजला थोडा वेळ गेला. सुमनने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. ती सुद्धा माझ्यावर प्रेम करते. विराजला अतिशय आनंद झाला. तिचे दोन्ही खांदे धरून त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता. सुमन, तू आता जे काही बोललीस ते खरे आहे का? तुझं माझ्यावर प्रेम आहे? प्लीज परत एकदा माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. विराज विनंती करत बोलला. अहो, असं काय करता जोगळेकर? तिला हसू आले. खरंच मीही तुमच्यावर प्रेम करते. विराज पटकन तिच्यासमोर दोन्ही गुडघ्यांवर बसला. तिचे हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले. तिच्या हाताचे चुंबन घेतले. ते स्वतःच्या गालांना घासले. तिचा स्पर्श रोमारोमात भरून घेत होता. तो उभा राहिला आणि आवेगाने तिला मिठीत घेतले. क्षणभर सुमन बावरली, परंतु त्याच्या भक्कम आश्वासक मिठीत तिने स्वतःला झोकून दिले. आता मला कसलीच भीती नाही. मी सुखरूप आहे, तिचं मन सांगत होते. थोडा वेळ ते दोघे तसेच मिठीत राहिले. विराजने तिला अलगद बाजूला केले. सुमनचे डोळे मिटलेले होते. तिच्या चेहऱ्यावर केसांच्या 1-2 बटा विखुरलेल्या होता. तिचे ओठ विलग होऊन थरथरत होते. खूपच मोहक दिसत होती. विराज स्वतःला थांबवू शकला नाही. त्याने तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले व किस केले. ती वेळ तिथेच थांबली. रात्र त्या मिलनाची साक्षीदार झाली. थोड्या वेळाने दोघे बाजूला झाले. सुमन, तू मला जगातली सारी सुख दिलेस. आय लव्ह यू सो मच. उद्या कुंदा आत्या येते. आदित्यशी तुझे लग्न व्हावे यासाठी. सुमन, ह्यात तुझा शब्द महत्त्वाचा आहे. तुझा निर्णय अंतिम असेल. सुमनने त्याच्या ओठांवर हात ठेवला. माझा निर्णय ठाम आहे आणि तोच राहणार. फक्त तुम्ही माझी साथ सोडू नका. बोलताना तिचा आवाज गहिवरला. नाही ग राणी, कधीच नाही. तिच्या कपाळावर किस करत विराज बोलला. लवकरच मी माझ्या आई वडिलांना इथे बोलवणार आहे. खरंच? अगदी खरं. एक महत्त्वाचे राहिले विचारायचे.
सुमन काहीतरी आठवल्यासारखी म्हणाली. आदित्य कुठल्या तरी गोळ्या घेतो, त्याचं काय? ओह, बरी आठवण केलीस. मी आदित्यच्या खोलीत त्याच्याशी बोलायला गेलो होतो. तेव्हा त्याच्या बॅगेतला एक पेपर त्याच्या नकळत घेऊन आलो. थांब, तुला दाखवतो. विराजने ड्रॉवर उघडून त्यात ठेवलेला पेपर तिच्या हातात देत वाच असे म्हटले. सुमनने त्या पेपरमध्ये आदित्यच्या आजाराबद्दल लिहिलेले वाचले आणि विराजने तिला नीट समजावले. विराज काहीच करू शकला नाही. सुमनने त्याला घट्ट मिठी मारली व रडू लागली. हे सुमन, काय झाले? रडू नकोस. विराज तिला शांत करत होता. तुम्ही मला वाचवलेत. आदित्यला हा आजार आहे आणि तरीही कुंदा आत्या त्याच्याशी लग्न लावून देते, त्याला पूर्ण बरं न करताच. आत्या अशी कशी वाकू शकते माझ्याशी? शांत हो आणि एक लक्षात ठेव, मी आहे तुझ्यासोबत. तुला वचन देतो सुमन, या घरातून जाईन ते तुला सोबत घेऊनच. आता हस पाहू. विराजच्या या वाक्यावर तिचे सागरासारखे निळे डोळे हसू लागले. एकाच वेळी कितीतरी लाटा फेसाळतायत असा भास विराजला झाला. बाईसाहेब, 1:30 वाजला. आता तुझ्या खोलीत जा. हो. सुमनने अलगद दार उघडले. सावधपणे चालत ती खाली आली. सगळीकडे अंधार होता. तिच्या खोलीचे दार उघडून ती आत आली. कडी लावली. सुखाच्या आनंदात तिला कधी झोप लागली ते कळलंच नाही. विराजने दाराला कडी लावली. आई बाबा, सूनमुख बघायला लवकरच यावं लागेल दापोलीला, तो मनात म्हणाला. पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने सानेवाड्याला जाग आली. बघायला गेलं तर आज वाड्यातले सगळे खुश होते. अण्णा त्यांची कुंदाताई येते म्हणून, आदित्य त्याची मम्मा येते म्हणून, आरव खुश होता परत नवीन गिफ्ट्स आणि चॉकलेट्स मिळणार म्हणून, आणि विराज व सुमन त्यांच्या भावी आयुष्याचा नवा दिवस घेऊन आली होती ही सकाळ म्हणून. उमा काकू आणि शकू सगळ्यांना नाश्ता आणि चहा घेऊन आल्या. सुमन कुठे? अण्णांनी विचारले. अहो, आज बाईसाहेब चक्क उशिरा उठल्यात. आवरणं चालू आहे. विचारलं तर म्हणाली रात्री उशिरा झोप लागली. उमा काकू म्हणाल्या. असू दे, कधी कधी नाही लागत लवकर झोप, येईल ती. अण्णा हसत बोलले. विराजला हसू आले. काल खूप उशीर झाला. काल रात्रीच्या आठवणीने त्याच्या मनात मोर नाचले. आपण जगातलं सर्वोत्तम सुख मिळवले आहे या आनंदात तो होता. सगळ्यांचा चहा नाश्ता झाला. सुमन आवरून बाहेर आली. तिच्याकडे पाहून तिचं चित्त थाऱ्यावर नाहीये असं वाटत होते. आई, मी आले ग, ती म्हणाली. एक चोरटा कटाक्ष तिने विराजकडे टाकला. सुमन, झाली का तयारी? गेट जवळून आवाज आला तसं सगळ्यांनी तिकडे पाहिलं. अंगणात सुधा उभी होती. तिचा शाळेत नोकरीचा पहिला दिवस होता. सुमनबरोबर ती जाणार होती. गुड मॉर्निंग सुधा आणि ऑल द बेस्ट, विराज सुधाकडे पाहत बोलला. थँक्यू जोगळेकर, सुधा गोड हसत बोलली. आत येऊन ती अण्णा उमा काकूंच्या पाया पडली. यशस्वी भव. बाळा, आज मी येणार नाहीये. शाळेत महाजन सर तुला मदत करते. त्यांना सगळे सांगून ठेवले आणि आपली सुमन आहेच, अण्णा म्हणाले. हो अण्णा, थँक्यू. आदित्य सुधाकडे बघत होता. आज ती जास्त स्मार्ट दिसत होती. चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. एकदम फ्रेश दिसत होती. काल जाताना सुधाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते आणि आताही तिला त्याच्याकडे न बघता बाकी सगळ्यांशी बोलत होती. ऑल द बेस्ट, आदित्य तिच्याकडे पाहत बोलला.
उत्तरादाखल सुधा फक्त हसली. सुमनने डबा घेतला. दोघींनी सगळ्यांचा निरोप घेतला व गेटमधून बाहेर पडल्या. आज आपली मम्मा येते, सुमनची आत्या. वास्तविक तिने सुट्टी घ्यायला हवी होती. शाळेत एवढं काय महत्त्वाचे होते की सुमन गेली. तिचे हे वागणे त्याला अजिबात आवडले नव्हते. आता आई आली की घेईन बघून, आदित्यने विचार केला. जोगळेकर, आदित्य तुम्ही आवरून घ्या. 12 वाजता खेडला पोहोचायचे आहे, अण्णा म्हणाले. हो अण्णा, आम्ही वेळेत पोहोचू. शिव आता मोठी गाडी घेऊन येईल. विराज बोलला. तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजला. शिव मोठी गाडी घेऊन आला होता. गाडी पार्क करून विराजला चावी देऊन लहान गाडी घेऊन गेला. जोगळेकर, माफ करा, तुम्हाला त्रास होतो याचा खेद वाटतो हो मला, अण्णा हात जोडत बोलले. अहो अण्णा, काय करताय तुम्ही? त्यांचे जोडलेले हात हातात घेत विराज बोलला. प्लीज असे हात जोडू नका आणि वाईटही वाटून घेऊ नका. मी कोणी परका आहे का? काकूंच्या हातचं खातोय, मला मुलासारखं वागवतायत असं बोलून मला दुःखी केलं तुम्ही, विराज दुःखी स्वरात बोलला. जोगळेकर, तुमच्या मनाचा मोठेपणा आहे हो, समजूतदार आहात. आहे ना, मग त्याच समजुतीने सांगतोय अण्णा, काळजी करू नका. काहीही काम असेल तर विनासंकोच सांगा, विराज हसत बोलला. आदित्य, तू रेडी आहेस का? आता 10 वाजता आहेत, 10:30पर्यंत निघूया, विराज बोलला. आय एम रेडी, लेट्स गो, आदित्य बोलला. थांब, अजून अर्ध्या तासात निघूया, माझं थोडं काम आहे ते करून आलो. विराज त्याच्या खोलीत जायला उठला. अण्णा काही कामासाठी किचनमध्ये गेले. आरव कॉलेजला गेला. आदित्य खाली खुर्चीत बसला, अंगणाकडे चेहरा करून. त्याचा चेहरा विलक्षण लाल झाला होता. तांबूस तपकिरी डोळे सूर्यकिरणात चमकत होते, पण ओठांवर छद्मी हास्य होते. आई आली की सगळी सूत्र स्वतःच्या हाती गेली. मग मामा आणि मामी सतत आईच्या सेवेशी असतील. सुमनला ही नोकरी सोडायला लगेच लावायची. गरज काय आहे? त्यापेक्षा आई आहे ते तिच्या समोर राहील. कुठे जायचे असेल तर आम्ही दोघे जाऊ. आदित्य विचार करूनच खुश झाला होता. आता कधी स्टेशनला जातो आणि आईला घेतो असे त्याला झाले. तो विराजची वाट पाहू लागला. जिन्यावर पावलं वाजली तसं त्याचं लक्ष तिकडे गेले. विराज खाली उतरत होता. चल निघायचे, विराज बोलला. हो चल, आदित्य उठला. मामा मामी आम्ही निघालो, आदित्यने आवाज दिला. अण्णा बाहेर आले. जोगळेकर, येताना गाडी सावकाश आणा. कुंदाताई एवढा मोठा प्रवास करून येत आहे तेव्हा तिला त्रास नको व्हायला. अण्णांच्या आवाजात कुंदाप्रती किती प्रेम आहे हे दिसत होते. विराजने प्रेमाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. विराज आदित्य बाहेर पडले. विराज गाडीत बसला. आदित्य त्याच्या बाजूला पुढे बसला. चलो, विराज बोलला व त्याने गाडीला चावी दिली. गाडी चालवत असताना विराज गाणं गुणगुणत होता. त्याचा चेहरा फुललेला गुलाबासारखा टवटवीत वाटत होता. आदित्यने त्याच्याकडे पाहिल्या क्षणभरासाठी त्याला विराजचा हेवा वाटला. हा कुठल्याही प्रसंगी हसत असतो. चांगलं बोलणं याला जमतं कसं की हा चांगलं असण्याचं नाटक करतो. विराज, खूप आनंदात दिसतोयस. आदित्य, आनंदी असायला पैसे मोजावे लागत नाही रे. आनंद मानण्यात आहे. म्हणजे कसं? आनंद नसला तरी उगाचच हॅप्पी आहोत असं भासवायचे का? मला नाही जमणार. कारण तू कधी तसा प्रयत्न केलासच नाहीस.
तू ना फिलॉसॉफीचा लेक्चरर व्हायला हवा होतास, उगाच इंजिनियर झालास. आपल्या वाक्यावर आदित्य हसला. हां, आता नशिबात तेच नव्हतं, त्याला मी काय करणार. पण इंजिनियर झालो म्हणून किती बरं झालं हे माझ्याशिवाय कोणाला कळणार नाही. विराज हसत बोलला. आय नो तू का असे बोललास. विराज, तू माझ्या आईला आणायला एवढी गाडी घेऊन हाफ डे करून आलास त्यासाठी थँक्स. पण तुला उघड उघड चॅलेंज आहे माझं. सुमन माझी आहे आणि तिच्याशी लग्न करून अमेरिकेला घेऊन जाणारच बघ. जर प्रेमाने आली तर ठीक, नाहीतर. विराजने आदित्यच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. तो पॅनिक झालाय. ह्या आजाराच्या माणसांना त्यांच्या मनाविरुद्ध चाललेलं सहन होत नाही. ह्याच्याशी हा विषय वाढवायला नको, विराजने विचार केला. हे आदित्य, चिल यार, वाय गेटिंग पॅनिक, इट्स ओके. आता तुझी आई येते ना, मग तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुझी आई जसं म्हणेल तसं तू करतोस ना. हो मग तर झाले. लग्न वगैरे मोठ्या लोकांवर सोडून दे, तू रिलॅक्स राहा. आपल्या गोड बोलण्याने विराजने आदित्यला शांत केले. त्याने त्याला पाण्याची बाटली दिली. आता 5 मिनिटात खेड स्टेशन येईल. मला मागच्या वेळची आठवण झाली. तुला आणायला आलो होतो ते, विराज बोलला. आदित्य बराच शांत झाला. खेड स्टेशनला गाडी पार्क करून दोघे उतरले. स्टेशनवर आले. कुंदाची फर्स्ट क्लास बोगी होती. दोघे तिथे जाऊन थांबले. दूरवरून येताना ट्रेन दिसली. अनाउन्समेंट होऊ लागली. ट्रेन स्टेशनवर आली. आदित्य खूप एक्सायटेड झाला होता. कधी आईला भेटतो असे झाले त्याला. विराजच्या डोळ्यासमोर त्याचे आई बाबा आले. त्यांच्याशी बोलणे तर होत होते रोज, पण बघावं असं खूप वाटत आहे. पण तो त्यांना काही कारण नसताना बोलावूही शकत नव्हता. ट्रेन थांबली. स्टेशनवर आलेले प्रत्येकजण आपापल्या माणसाला शोधत होते. फर्स्ट क्लास बोगी आली. आदित्य पुढे झाला आणि दारात त्यांनी पाहिले. कुंदा दारात उभी होती. गुलाबी रंगाची भारी कॉटनची साडी, त्यावर एक चमकता खडा असलेले मंगळसूत्र, कानात हिऱ्याच्या कुडा, हातात एक हिऱ्याची बांगडी, सैलसर आंबाडा घातला होता. कपाळावर छोटी लाल टिकली. कुंदाच्या गोऱ्या पान रंगावर हे सगळं खूप शोभून दिसत होते. तिचे घारे डोळे तिचा करारीपणा दाखवायला पुरेसे होते. एक खानदानी तेज तिच्या चेहऱ्यावर होते. विराज तिच्याकडे बघून भारावून बघत होता. एका मातब्बर व्यक्तीशी लढायचे आहे, त्याचे मन म्हणाले. आई, वेलकम टू दापोली. आदित्य तिचा हात पकडत बोलला. कुंदा हसली आणि खाली उतरली. तिने मागे पाहिले. मनोहर दामले उभे होते. ते खाली उतरले. त्यांनी लगेज पुढे घेतले. विराजने ते पाहिले आणि पटकन पुढे येऊन लगेज बाहेर काढले. 4 मोठ्या साईजच्या बॅगा होत्या. मनोहर त्याच्याकडे पाहून हसले. वेलकम सर, विराज बोलला. हे आदित्यचे वडील असणार. त्यांच्या पेहरावावरून ते उच्चभ्रू दिसत होते. पण आदित्यने त्यांची दखल घेतली नव्हती की बॅगा खाली घेतल्या नाही. मुख्य म्हणजे कुंदाही त्याला काही बोलले नाही. आदित्यचे असे वागणे विराजला आवडले नाही. कुंदाचे विराजकडे लक्ष गेले. हा कोण म्हणून तिने प्रश्नार्थक नजरेने आदित्यकडे पाहिले. आई, ही इज विराज जोगळेकर. ही इज लिव्हिंग ॲज अ टेनंट इन मामाज हाऊस. आदित्यने ओळख करून दिली. विराज पुढे आला. चेहऱ्यावर छान हसू आणत त्याने हॅलो आत्या म्हटले. विराज, माय मॉम कुंदा दामले अँड माय फादर मिस्टर मनोहर दामले. विराजने त्यांना नमस्कार केला. गुड, कुंदा म्हणाले. ती विराजचे बारकाईने निरीक्षण करत होती. 27-28चा असेल. शरीराने भारदस्त आहे. उंची छान आहे. रेखीव चेहरा आणि त्या चेहऱ्यावरच ते कधी न संपणारं हसू. हसरा चेहरा तिने पाहिले होते. विराजने पटकन होऊन लगेच उतरवले होते. आदित्यसाठी थांबला नाही. आय एम इम्प्रेस्ड.
ती मनात म्हणाली. आत्या काका निघायचे का? गाडी बाहेर आहे. नातंही जोडलं. स्मार्ट आहे मुलगा, ती मनात म्हणाली. चला, कुंदा बोलली. आदित्य 2 बॅग्स तूही घे, तिने सांगितले. हो आई. मनोहररावांना विराज आवडला. त्याचा हसरा चेहरा आणि तत्परता आवडून गेली. विराज आदित्य लगेज घेऊन पुढे तर कुंदा आणि मनोहरराव पाठून चालत होते. कुंदाला सुमनला बघायची घाई झाली. आदित्यला पुढे पाठवले, पण तो काही प्रभाव पाडू शकला नाही. हे पाहावं लागणार आहे. एका विचारावर ती अडकली. ज्या घरात सुमनसारखी तरुण मुलगी आहे त्याच घरात विराजसारखा उमदा तरुण राहतोय. आदित्य आत्ता गेला, पण विराज कधीपासून राहतोय? आणि सुमन विराज एकमेकांशी बोलत असतील तर ती मैत्री असेल की एक भाडेकरू म्हणून? नो नो कुंदा, तुला उशीर झाला नाही ना याला? हातातोंडाशी आलेला घास निसटून जाईल. नाही, हे मी होऊ देणार नाही. या कुंदाला नकाराची सवयच नाही. जर विराज आणि सुमनचे तसलंच काही असेल तर? त्यांच्यामध्ये कुंदा दामले भिंत बनून उभी राहील. विचारात हरवलेली ती गाडीजवळ कधी येऊन उभी राहिली हे तिलाही समजलं नाही. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. बघूया कुंदा विराज आणि सुमनमध्ये कसलं वादळ उत्पन्न करते आणि आदित्य काय करतोय. तर ऐकायला विसरू नका तुझं सवे बहरली प्रीत, लिखित प्राची सुळे. मध्ये डिस्टर्बन्स असतील तर त्यासाठी क्षमस्व. धन्यवाद.